नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तमिळनाडूच्या वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीजने एकत्र येऊन केंद्र सरकारच्या विरोधात एक केस केली होती। आता ही जी केस आहे ना ती रिलेटेड होती तमिळनाडूच्या जे वैद्यकीय कॉलेज आहेत त्यांना जे आरक्षण आहे ते 50% करण्यात यावं केंद्राकडून। तर अशी ही एक याचिका दाखल करण्यात आली होती सुप्रीम कोर्टामध्ये, पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका रद्द करून तमिळनाडूच्या सरकारला सांगितलं की आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही। आता सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट का केलं त्याचंच उत्तर आपल्याला या लेक्चरमध्ये मिळणार आहे। महत्त्वाची केस आहे आपल्या पॉलिटीच्या अभ्यासासाठी, इम्पॉर्टंट अशी ही केस असणार आहे आणि अशा प्रकारची ही केस किंवा याचिका पहिल्यांदाच दाखल झाली नाहीये या आधी सुद्धा। इनफॅक्ट तुम्ही म्हणू शकता 1955 पासून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या केसेस सुप्रीम कोर्ट समोर आलेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टने त्यांचा जो निर्णय आहे ना त्यामध्ये आत्तापर्यंत जास्त तरी बदल झालेला नाहीये। पण ही रिसेंट केस आहे, करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला मग आता या मूलभूत हक्कांशी म्हणजे आरक्षण आणि मूलभूत हक्काचा काय संबंध आहे हे तुम्हाला माहीत असणं खूपच इम्पॉर्टंट आहे। ओके, मग हेच आपल्याला सगळं आज लेक्चरमध्ये कव्हर करायचं आहे। लेक्चरमध्ये पुढे जाण्याआधी हा क्वेश्चन बघा, सेल्फ एनालिसिस क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला समजेल की परीक्षेच्या दृष्टीने हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी। क्वेश्चन आहे इथे समोर आपल्याला दिलेला, खालीलपैकी योग्य विधान ओळखा। पहिलं सेंटेन्स दिलंय 77वी घटना दुरुस्ती अधिनियम हा राज्यघटनेतील कलम 15शी संबंधित आहे। नंतर दिलंय ब विधान, राज्यघटनेतील कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीची समानतेची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यानंतर घटनेतील मूलभूत हक्क सोडून इतर हक्कांची अंमलबजावणी कलम 32 द्वारा होत नाही। तर याचं तुम्हाला उत्तर आपल्या लेक्चरमध्येच मिळणार आहे। लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि त्याचप्रमाणे आपल्या राज्यसेवा 2020 बॅच 3 चे ॲडमिशन सध्या सुरू आहेत विजन स्टडी ॲपवर। बरेचसे लेक्चर्स आत्तापर्यंत अपलोड झालेले आहेत आणि अभ्यासासाठी विजन स्टडी ॲप तुमच्याकडे असलंच पाहिजे। डाउनलोड करा आणि त्यातून जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करा। त्याचप्रमाणे संयुक्त गट ब चे ॲडमिशन सुद्धा सध्या सुरू आहेत, तर त्याला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। मग बघा काय सांगितलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाने, आरक्षण हा मूलभूत अधिकार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूची जी याचिका आहे, तमिळनाडूने याचिका काय केली होती की तमिळनाडूमधील स्पेसिफिक, इथे त्यांनी स्टेट वाईज सांगितलंय, स्वतःच्या राज्यासाठी। ओके, तर स्वतःच्या राज्यासाठी वैद्यकीय कॉलेजांमध्ये ओबीसींना म्हणजेच मागासवर्गीयांना 50% आरक्षण न देण्याचा जे केंद्राचा निर्णय आहे त्याला आव्हान देणारी ही याचिका होती। तर ही याचिका फेटाळून लावलेली आहे। महत्त्वाची याचिका आहे ही बघा। वैद्यकीय कॉलेज म्हणजेच काय, जेव्हा वैद्यकीय कॉलेजना ॲडमिशन दिलं जातं, घेतलं जातं, तेव्हा एक एक्झाम होते, नीटची एक्झाम। नीट म्हणजेच काय तर नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबल टेस्ट। ओके, तर ही एक्झाम होते, ही एक्झाम 2 वेळा देऊ शकतात। एक म्हणजे अंडर ग्रॅज्युएटसाठी जेव्हा ही एक्झाम दिली जाते तर पुढे MBBS ला ॲडमिशन या एक्झाम थ्रू मिळतं। त्यानंतर MBBS झाल्यानंतर नीटची पुन्हा एक्झाम दिली जाते, तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी म्हणजेच MD MS अशा पोस्टसाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाते। ओके, मग आता ही एक्झाम कंडक्ट करताना काय होतं की प्रत्येक राज्यासाठी जे कॉलेजेस आहेत वैद्यकीय कॉलेज त्यांच्यासाठी सीट्स अलॉट केल्या जातात केंद्राकडून, म्हणजे प्रत्येक कॉलेज वाईज प्रत्येक स्टेट वाईज या सीट्स अलॉट केल्या जातात। पण या सीट्स आहेत ना त्या कशा प्रकारे अलॉटमेंट होते याची हे सुद्धा तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे। जे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांना ऑलरेडी याबद्दल थोडी आयडिया असेलच, पण आता या सीट्स अलॉट होताना कशा होतात की 15% प्रत्येक कॉलेजमध्ये जी जागा असते, तर प्रत्येक स्टेट वाईज आपण बोलूया, प्रत्येक स्टेटमध्ये जेवढ्या मेडिकल सीट्स असतील ना त्यातल्या 15% एवढ्या जागा ऑल इंडिया कोटातून भरल्या जातात, या फिल केल्या जातात ऑल इंडिया कोटामधून, म्हणजे सेंटरकडून फिल केल्या जातात नीटच्याच एक्झाम बेसिसवर। आणि बाकीच्या ज्या 85% जागा आहेत ते प्रत्येक राज्य फिल करणार आहे। ओके, मग आता यामध्ये 15% मध्ये 85% मध्ये
रिझर्वेशन सुद्धा असतं, जसं आपण केंद्राचं बघूया, कारण की यांनी केंद्राच्या आरक्षणाबाबत केस केलेली ना. ओके, केंद्राचा निर्णय, केंद्राचं जे आरक्षण आहे त्याबाबत ही केस आहे. तर मग ज्या 15% जागा असतात त्यामध्ये सुद्धा केंद्राचं आरक्षण कसं आहे, ओबीसी साठी 27% एवढं आरक्षण आहे. त्यानंतर शेड्युल्ड कास्टसाठी 15% आहे आणि शेड्युल्ड ट्राईबसाठी 7.5% आहे. तर आता इथे त्यांनी शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईबसाठी प्रश्न नाही उभारलाय, ओबीसी साठी मागासवर्गीयांसाठी जे 27% आहे ते 50% करावं असं तमिळनाडूच्या सरकारने सांगितलेलं आहे. आणि यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. कोण कोण होते यामध्ये ते सुद्धा लक्षात ठेवा. या बेंचमध्ये एल नागेश्वर राव, कृष्ण मुरारी आणि एस रवींद्र भट 3 जजचं हे बेंच होतं आणि या बेंचने निर्णय दिलाय आणि त्यामध्येच त्यांनी सांगितलं की आरक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार नाहीये. आणि एवढंच नाहीये फक्त तमिळनाडू सरकारकडून किंवा एकाच पक्षाकडून ही याचिका दाखल झालेली आहे, वेगवेगळ्या पक्षांकडून ही याचिका दाखल झालेली. इनफॅक्ट जेव्हा सगळेच पक्ष यामध्ये आले होते, जसं डीएमके, पीसीएसए, वेगवेगळे जे सगळे पक्ष, डीएम जेवढे तमिळनाडूचे पक्ष आहेत, काँग्रेस वगैरे, त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ही याचिका दाखल केलेली आणि सर्वोच्च न्यायालयाने तिथे त्यांना प्रेज पण केलं. असा कोणता तरी विषय आहे की ज्यामध्ये सगळे पक्ष एकत्रित आलेले आहेत आणि मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं, सगळे जे पक्ष आहेत त्यांना सांगितलं की फक्त तुमच्या राज्याशी रिलेटेड ही गोष्ट आहे, तर तुम्ही इथे येऊ नका. आता पुढे त्यांचा निर्णय तर आपण कम्प्लिटली बघणारच आहोत की ते स्टेटमेंट कुठून आलं, पण त्यांनी तिथेच महत्त्वाचं असं सुद्धा त्यांना समजावून सांगितलंय की तुम्ही ही याचिका घेऊन सर्वोच्च न्यायालयात येऊ नका, परत कुठे जा तर राज्याच्या न्यायालयाकडे, तुमच्या हायकोर्टकडे, मद्रास उच्च न्यायालयामध्ये ही याचिका तुम्ही दाखल करू शकता. आणि त्यातच त्यांनी काय विचारले, तर इथे जेव्हा ही याचिका दाखल करण्यात आलेली ना, तेव्हा कलम 32 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आलेली. कलम 32 आपल्याला कोणतं हक्क देतं, तर घटनात्मक उपाययोजना करण्याचा हक्क. ओके, म्हणजेच समजा एखाद्या व्यक्तीचा, संस्थेचा, कोणाचाही जर मूलभूत हक्क राज्याकडून हिरावून घेतला जात असेल तर आपण सुप्रीम कोर्टाकडे धाव घेऊ शकतो. कलम 32च्या अंतर्गत डिरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकतो. ओके, मग या कलम 32 अंतर्गत ही याचिका दाखल केलेली आणि त्यावरच जे 3 जजेसचं बेंच आहे त्यांनी विचारलं तमिळनाडू सरकारला किंवा त्यांच्या ॲडव्होकेटला की कोणाच्या मूलभूत हक्कांचं किंवा अधिकारांचं इथे उल्लंघन होते. कलम 32 अंतर्गत कोणाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होतंय, कारण की आरक्षणाचा हक्क हा तर मूलभूत अधिकारच नाहीये. आणि या आधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचे, वेगवेगळ्या उच्च न्यायालयाचे या बाबतीत अनेक निर्णय आलेले आहेत. जसं जर रिसेंट आपण हा निर्णय बघितला तर उत्तराखंड उच्च न्यायालयाचा फेब्रुवारीमध्ये आलेला एक निर्णय होता. तर उत्तराखंडचं जे राज्य सरकार आहे त्यांनी काय केलेलं, जी पदोन्नती आहे किंवा प्रमोशन, ज्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे प्रमोशन्स मिळतं तर त्यासाठी आरक्षण पूर्ण रद्द केलं होतं. ओके, आणि त्याबद्दलच मग वेगवेगळ्या लोकांनी, बऱ्याचशा संस्थांनी उत्तराखंड हायकोर्टमध्ये याचिका घेऊन गेलेली की पदोन्नतीसाठी उत्तराखंड सरकारने परत तरतूद करावी. आणि त्यावरच बोलताना उत्तराखंड हायकोर्ट म्हटलेलं की पदोन्नतीमध्ये आरक्षण मागणं हा व्यक्तीचा मूलभूत हक्क नाहीये, पदोन्नतीमध्ये आरक्षण द्या असे आदेश न्यायालय सरकारला देऊ शकत नाही, पण तो आरक्षण देण्याचा किंवा अशा प्रकारचं रिझर्वेशन देण्याचा अधिकार सरकारला आहे असं उत्तराखंड उच्च न्यायालयाने सांगितलं. हे मूलभूत हक्क नाहीये, पण अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकार सरकारला आहे. तर हे जे अधिकार आहे ना, आरक्षण देण्याचा अधिकार कोणालाही, ओबीसीला किंवा एससी एसटी कोणतेही कास्ट सेशनमध्ये येत असो, तर त्यांना अशा प्रकारचा पदोन्नती देण्याचा, आरक्षणावर बेसिस किंवा ॲडमिशन देण्याचा, सरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन देण्याचा अधिकार गव्हर्नमेंटला पूर्णपणे आहे. आणि हे आपल्याला कोणत्या कलमामध्ये समजतं, तर कलम 16 मध्ये. कलम 16 हे आपल्या मूलभूत हक्कांशी रिलेटेड आहे. भाग 3 मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आपली मूलभूत हक्क कुठे दिलेली आहेत, कलम 14 ते कलम 32 मध्ये. ओके, त्यातलंच आहे एक कलम 16. कलम 16 काय सांगतं की राज्य संस्थेच्या नियंत्रणाखाली कोणत्याही पदावरील रोजगार किंवा निवडणुकी संबंधित बाबींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी असेल. तुम्हाला ऑलरेडी माहितीच असेल मूलभूत हक्कांचा अधिकार आपण
करतोच नेहमी याचा अभ्यास, या संबंधीचे सगळे लेक्चर्स आपण संयुक्त गट ब मध्ये मीच तुमचे कंडक्ट केलेले आहेत. त्यामध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये हे सगळे अधिकार घेतलेले आहेत, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजेलच. पण आता जेव्हा आपण असं म्हणतो इथे कलम 16 हा हक्क तर दिलेलाच आहे, किंवा राज्य संस्थेच्या नियंत्रणाखाली जेवढा काही पदावरील रोजगार असेल किंवा नेमणुका असेल तिथे सगळ्या नागरिकांना समान संधी मिळाली पाहिजे. तसंच कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास अशा कोणत्याच कारणांवरून सरकारी रोजगार किंवा पदासाठी अपात्र असणार नाही आणि त्यांच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही, अशी तरतूद तर इथे करण्यात आलेलीच आहे. पण त्याचबरोबर आहे ना, इथे तुम्हाला एक काही अपवाद सुद्धा आढळून येतील. तर त्यामध्येच कलम 16(4) हा एक अपवाद आहे. कलम 16 काय सांगते इथे या अपवादामध्ये, की राज्य संस्था आपल्या सेवांमध्ये कोणत्याही मागासवर्गासाठी त्या मागासवर्गाचे पर्याप्त प्रतिनिधित्व त्या सेवांमध्ये नसेल तर नेमणूक व पदांमध्ये जागा राखून ठेवू शकते. म्हणजेच इथे आरक्षणाचा हक्क राज्य संस्थेला देण्यात आलेला आहे, सरकारला देण्यात आलेला आहे. पण हे काय दिलंय? अपवाद दिले. प्रॉपर मूलभूत हक्क आहे का इथे? हा तर नाहीये. फक्त हा अधिकार देण्यात आलेला आहे सरकारला, की तुम्ही अशा प्रकारचं आरक्षण त्या मागासवर्गाला देऊ शकता जर त्यांना प्रॉपर पद मिळालं नसेल, जर त्यांच्या जागा ज्या आहेत त्या कमी असतील. ओके, मग असा हा अपवाद आहे, पण मूलभूत अधिकार कुठेच मिळालेला नाहीये असं त्यांनी म्हणजेच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने सरळ सरळ सांगितलेलं आहे. आता जर तुम्ही इथे बघाल ना, की जे मागासवर्गीय आयोग आहे, तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना सुद्धा आपल्या सरकारकडून करण्यात आली होती. म्हणजेच काय तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय जे आहेत तर त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी योजना सुचवण्यासाठी 1979 मध्ये BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आलेलं. हे दुसरं मागासवर्गीय आयोग आहे. याच्या आधी इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये सुद्धा एक मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आलेलं. पण हे इम्पॉर्टंट आहे, यामुळे बऱ्याचशा आकडेवारी समोर आल्या होत्या. आणि हे जे मागासवर्गीय आयोग आहे ते मोरारजी देसाई यांच्या सरकारच्या काळात स्थापन करण्यात आलेलं. ओके, आणि यांनी जेव्हा अभ्यास केला तर या आयोगाने त्यांचा जो अहवाल आहे तो 1980 मध्ये सादर केला होता. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या होत्या, जसं ज्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत त्या एकूण भारतामध्ये 3743 एवढ्या जाती आहेत असं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेला. ओके, कधी तर हा 1980चा अहवाल आहे. पण मग पुढे जाऊन यांच्या ज्या शिफारसी आल्या तर त्यामध्येच VP सिंग सरकारने 1990 मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजेच OBC साठी 27% एवढं आरक्षण घोषित केलं होतं. मग बघा इथे लक्षात ठेवा, तेव्हापासून आत्तापर्यंत हे आरक्षण एवढंच आहे, 27%. ओके, आणि पुढे जाऊन बघा 1991 मध्ये यासाठी आणखीन 10% आरक्षणाची पण तरतूद करण्यात आली होती. पण 1992 मध्ये पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आला की जे आरक्षण आहे ते 50%पेक्षा ऑब्व्हियसली जास्त नाही पाहिजे. केंद्रामध्ये जर तुम्ही अशा प्रकारच्या सीट्सचं अलॉटमेंट बघितलं तर जे आरक्षण देण्यात आलेलं आहे ते 49.5% आहे. म्हणजेच 50%च्या अबव हे आरक्षण नसलं पाहिजे. ओके, त्यामुळे जे 20% आरक्षण आहे ते नेहमीच सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मकदृष्ट्या वैध आहे असं ठरवलेलंच आहे. आणि यासाठी बघा वेगवेगळ्या तरतुदी, वेगवेगळ्या समित्या नेहमी स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आणि बघा सर्वोच्च न्यायालयाच्या या 1992च्या निर्णयानंतर सरकारने काय केलं, एक इतर मागासवर्गीयांपैकी उन्नत गट ठरवण्यासाठी, उन्नत गट म्हणजेच आपण बघा नॉन क्रिमिलियर म्हणतो, तर त्यामध्ये ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांच्यासाठी ते ठरवण्यासाठी रामनंदन समिती ही समिती स्थापन करण्यात आली होती. आणि 1993 मध्ये रामनंदन समितीने त्यांचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर मग 1993 मध्ये संसदेच्या कायद्याने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आलेली. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे ना ते एक वैधानिक आयोग होतं. पण आता जेव्हा तुम्ही अभ्यास करता अनुसूचित जातींसाठीचं जे आयोग आहे किंवा अनुसूचित जमातींसाठीचं जे आयोग आहे ते घटनात्मक आयोग आहे. ओके, आणि तिथेच बघा सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमोशनसाठी म्हणजेच पदोन्नतीसाठी सुद्धा
आरक्षण असायचं, तर त्या आरक्षणाचा जो निर्णय आहे तो रद्द करण्यासाठी 77वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. आणि त्यानुसारच मग जर राज्याच्या कोणत्याही सेवांमध्ये जर अशा प्रकारचं प्रमोशन म्हणजेच प्रमोशनामध्ये जर आरक्षण ठेवायचं असेल तर राज्याला अधिकार देण्यासाठी कलम 16 मध्ये सुद्धा नवीन तरतुदी काही टाकण्यात आलेल्या आहेत. पण मग पुढे जाऊन पुन्हा 85वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 85व्या घटना दुरुस्तीने काय सांगितलंय, तर ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली 2001 मध्ये. मग बघा, जर इथे एक बेस ठेवला की प्रमोशन्समध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींतील, आता बघा इथे ओबीसी नाहीये कुठे, फक्त SC आणि ST चा विचार केला जातोय. ओके, तर SC आणि ST मध्ये सरकारी नोकरांना जर पदोन्नती दिली, ओके, जर तो नियम समोर ठेवला तर सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होऊन येईल. म्हणजे जिथे ज्येष्ठता हा एक पॉइंट असला पाहिजे की ज्येष्ठतेच्या बेसिसवर प्रमोशन्स देण्यात आलं पाहिजे, तर तिथे जर आरक्षणावर प्रमोशन दिलं जाईल तर तिथे ऑब्व्हियसली सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होणार आहे. ओके, त्यामुळेच आधी ते काय समोर ठेवण्यात आलं, जरी SC आणि ST यांच्यावर या बेसिसवर प्रमोशन दिलं तरी सुद्धा तिथे आधी सेवा ज्येष्ठता याला प्राधान्य देण्यात आलं पाहिजे. ओके, तर हे पॉइंट्स तुम्ही सगळे लक्षात ठेवा. इथे तर आपल्याला समजलंच आहे की प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये या रिलेटेड केसेस गेलेल्या आहेत, पण सर्वोच्च न्यायालय नेहमी या पॉइंटवर ठाम राहिले की जे आरक्षण आहे ते मूलभूत अधिकार नाहीये. पण तिथेच जर तुम्ही तमिळनाडूच्या बाबतीत एक गोष्ट बघितली ना, तर एक पॉइंट तुम्हाला अजून लक्षात येईल. तमिळनाडूमध्ये जे रिझर्वेशन आहे, टोटल रिझर्वेशन, ओके, ते 69% आहे. बघा, आपण तर म्हणतो इथे 50% जास्त आरक्षण नसलं पाहिजे, पण इथे तर त्यांना 69% पेक्षा जास्त आरक्षण आहे. जर तुम्ही बघाल तर तमिळनाडूमध्ये हा जो निर्णय आहे तो 1993 मध्येच घेण्यात आलेला आणि याला एक घटनात्मक दर्जा मिळावा किंवा हे आरक्षण न्यायिक पुनर्विलोकनापासून दूर राहावं, त्यामुळेच 1994 मध्ये हा जो विषय आहे किंवा ही जी तरतूद आहे ना ती 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात आली. आता 9th शेड्यूलमध्ये किंवा 9th परिशिष्टामध्ये का टाकण्यात आली, कारण की एक आपल्याकडे तरतूद आहे 31B. संविधानामध्ये जे 31B आर्टिकल आहे ते काय सांगतं की ज्या कोणत्या रेग्युलेशन्स किंवा ॲक्ट्स हे 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात येतील त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं प्रोव्हिजन होणार नाही. म्हणजेच तिथे ते जे ॲक्ट आहे किंवा ते जे रेग्युलेशन्स आहेत ते वॉइड ठरवले जाणार नाहीत कोणाकडूनच, कोणत्याही कोर्टाकडून किंवा ट्रिब्युनलकडून. आणि म्हणूनच 1994 मध्ये जे 69% जे आरक्षण आहे तमिळनाडू आरक्षण कायदा 1994 यानुसार दिलेला, तर तो टाकण्यात आला 76व्या घटना दुरुस्तीने परिशिष्ट 9 मध्ये. ओके, तर हे पॉइंट्स थोडेसे तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखे परीक्षेला विचारले जाऊ शकतात, करंट अफेअर्स रिलेटेड आहे. मग इथे बघा, आपण बरेचसे जे पॉइंट्स आहेत आरक्षणा रिलेटेड, इनफॅक्ट पदामध्ये नियुक्ती करताना, त्याचप्रमाणे नियुक्ती झाल्यानंतर प्रमोशन्स होताना कोणकोणत्या आतापर्यंत तरतुदी आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आलेले आहेत ते आपण पाहिलेले आहेत. जर आपण आरक्षण टॉपिकवर डिस्कस करायला बसलो तर कधीही न संपणारा असा हा टॉपिक आहे. नेहमीच आपल्या देशामध्ये हा एक हॉट टॉपिक राहिलेला आहे. इनफॅक्ट इलेक्शन्स जवळ आले तर दोन गोष्टी आपल्याला नेहमी बघायला मिळतात, एक म्हणजे आरक्षण, दुसरं म्हणजे जातीवाद. वोट बँक असा एक प्रकार असतो आपल्याकडे नेहमी इलेक्शन्सच्या वेळेला, तर तो ती वोट बँक मिळवण्यासाठी भरपूर वेळा आपल्या पॉलिटिशियन्सकडून आरक्षणाचा वापर केलाच जातो. ओके, पण आत्ता आपल्याला त्यावर डिस्कस करायचं नाहीये. लेक्चरमध्ये आपण भरपूर पॉइंट्स क्लिअर केलेले आहेत. आता आपण जो प्रश्न आहे त्याच्याकडे वळूया. बघा काय होता प्रश्न, तर खालीलपैकी योग्य विधान निवडा. पहिलं सेंटेन्स काय दिलेलं, 77वी घटना दुरुस्ती अधिनियम हा राज्यघटनेतील कलम 15शी संबंधित आहे. 15शी आहे का, तर नाही. आपण बघितलं ना 16शी संबंधित आहे. 16(4) म्हणजेच आरक्षणाशी रिलेटेड जी पदोन्नती आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, राईट. त्यानंतर राज्यघटनेतील कलम 16 मध्ये सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये संधीशी समानतेशी तरतूद करण्यात आली, तर हे सेंटेन्स बरोबर आहे. आणि इथे बघा कलम 15 कशाशी रिलेटेड आहे, तर कोणत्याही बेसिसवर पालकांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण त्यांच्या विकासासाठी देण्यात येऊ शकतं
त्याचप्रमाणे अशाच प्रकारे म्हणजे शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा मागासवर्गीयांसाठी तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण देता येऊ शकतं. आणि त्यानुसारच बघा 2006 मध्ये एक कायदा आपल्या गव्हर्नमेंटने संमत केला होता, ते म्हणजे केंद्रीय शैक्षणिक संस्था कायदा 2006. आणि त्यानुसार IIT आणि IIM मध्ये जे ॲडमिशन्स आहेत ते 27% करण्यात आले होते इतर मागासवर्गीयांसाठी. तर हा पॉईंट सुद्धा तुम्हाला लक्षात असला पाहिजे. त्यानंतर घटनेतील मूलभूत हक्क सोडून इतर हक्कांची अंमलबजावणी कलम 32 द्वारा होत नाही. तर हे सेंटेन्स बरोबर आहे. कलम 32 स्पेसिफिकली कशाशी रिलेटेड आहे, तर मूलभूत हक्कांशी. बाकीचे जे काही कायद्याचे हक्क असतील, कायद्याने तरतुदी करण्यात आलेल्या असतील वेगवेगळ्या, तर त्यासाठी आपण सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकत नाही. पण अशाच प्रकारचा एक हक्क उच्च न्यायालयाला मिळालेला आहे कलम 226 नुसार. तर कलम 226 नुसार जेव्हा आपण उच्च न्यायालयाकडे जातो ना, तर तिथे मूलभूत हक्क भंग झाल्यासाठी आणि वेगळ्या कायद्यानुसार जर आपला कोणता हक्क भंग होत असेल तर त्यासाठी सुद्धा आपण उच्च न्यायालयाकडे जाऊ शकतो. म्हणजे ते एक कंपॅरिझन आपण केलं ना, तर कलम 226 ची जी व्याप्ती आहे ते कलम 32 पेक्षा जास्त आहे. अशा प्रकारचं सेंटेन्स सुद्धा तुम्हाला कधी कधी परीक्षेला दिसलं सुद्धा असेल. मग इथे आपलं उत्तर काय असणार आहे, तर ब आणि क. मग आता बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. तुमचं काय ओपिनियन आहे रिझर्वेशनच्या बाबतीत ते मला नक्की सांगा, की जे पदोन्नतीमध्ये प्रमोशन दिलं जातं ते देण्यात आलं पाहिजे का आरक्षणाच्या बेसिसवर, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुमचं काय मत आहे ते मांडणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.